हाय फ्रेंड्स, मी राजश्री गागरे। मी आज मुळ्याच्या शेंगांची भाजी करणार आहे। तर त्या कशा आहेत बघा, या अशा असतात। तर त्याला गावाकडे डिंगरा म्हणतात, आम्हीही डिंगराच म्हणतो, पण काही जण त्याला मुळ्याच्या शेंगा। आता इथे वेगळ्या भेटतात, गावाकडे वेगळ्या असतात। तर मी तुम्हाला दाखवते कशा असतात। बघू शकता अशा प्रकारच्या डिंगऱ्या आहेत। खूप गावाकडच्या डिंगऱ्या अशा बारीक बारीक असतात, अशा खूप अशा एक बोटाच्या कांड्या एवढ्याच असतात। हे बघा, तुम्ही बघू शकता त्याचं मागचं पुढचं फक्त काढलेलं आहे। गावरान डिंगऱ्या खूप अशा छोट्या छोट्या असतात, अशा छोट्या छोट्याच असतात। आणि शहरामध्ये भेटतात त्या खूप अशा लांब लांब असतात, जसे गवारीच्या शेंगा वगैरे त्या टाईपमध्ये असतात, चवळीच्या शेंगांसारखे। तर ह्या गावरान शेंगा अशा बुटक्याच असतात, डिंगऱ्या। तर मी आज त्याची भाजी करणार आहे। तर कशी करणार आहे चला बघू आपण। तर त्या शेंगा मी आता उकडून घेणार आहे, कारण त्या थोड्या निबार असतात, लवकर शिजत नाही। तर मी आता त्या उकडून घेणार आहे। बघू शकता पाणी गरम झालं आहे, तर मी त्याच्या शेंगा घालते। आता पाणी गरम झालं आहे। सगळे उकडून घेणार आहे। आता ह्या उकडून घेणार मस्तपैकी, आणि मग त्याची पातळ काळ्या मसाल्यात छान अशी भाजी करणार। तर काळ्या मसाल्यासाठी मी आता खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे उभे कापून घेतलेले आहे, आलं घेतलंय, लसूण घेतलाय, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घेतली आहे। तर आता तवा गरम झालेला आहे, तर मी आता तव्यात कांदा भाजून घेणार आहे। कांदा चांगला परतून झालेला आहे। कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊ। या कांद्यातच आपण लसूण आणि आलं आहे ते पण त्याच्यात परतायला घालून घेऊया, आणि ही मिरची आहे ती पण घालून घेऊ। म्हणजे त्या कांद्याबरोबर तेही भाजून निघन मस्तपैकी, मिरची आणि आलं। बघू शकता कांदा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतून झालेली आहे। तर आपण ते काढून घेऊ। आता त्यावर आपण खोबरं घालून घेऊ, तेही भाजून घेऊ, तवा गरम असल्यामुळे पटकन भाजतंय ते। हे बघा झालं पण भाजून, तेही आता काढून घेऊ। हे बघा कांदा, खोबरं आणि लसूण हे सगळं भाजून झालेलं आहे। तर मी आता वाटण करून घेते। बघू शकता अशा प्रकारे वाटण झालेलं आहे। तर आपण ते शिजल्यात का एकदा चेक करू। खूप गरम आहे, बघू शकता शिजलेले आहेत ते, जास्त मऊ शिजत नाही। तर आपण सगळे काढून घेऊ। आता कढई तापली आहे, तर मी आता त्यात तेल घालते। तर त्यामध्ये मी आता तेल तापलं आहे, तर त्यात मी जिरं घालते। जिरं छान तडतडलं तर त्यामध्ये हिंग घालते।
तर त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते मी. चमचा लाल तिखट घालते, आपला लाल काश्मीरी लाल तिखट. आणि 1 चमचा धने पावडर घालते आणि थोडीशी हळद. तेलामध्ये परतून घेते. तर त्यामध्ये आता हा मसाला बनवलेला आहे काळं वाटण, ते आपण घालू. आता मी छान त्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेते. हे बघा छान तेल सुटलं आहे, बघू शकता. मसाला खाली चिटकत नाही अजिबात. हे बघा. तर त्यामध्ये हे जे वाटलेलं मसाल्याचं वाटण ते पाणी आहे ते आपण घालू त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये आता हे पाणी आहे ते मी घालते. आणि ह्या ज्या उकडलेल्या शेंगा आहेत त्या घालते. आता याला एक उकळी येऊन देते. एक उकळी येऊन द्यायची आणि नंतर बारीक करायचं. खूप छान अशी तरी येते त्याला. मी झाकण ठेवते त्याच्यावर. झाकण ठेवते त्याच्यावर. मीठ दाखवायला विसरले मी त्या चवीपुरतं मीठ घालते. छान मिक्स करते आणि परत एकदा झाकून ठेवते. बघू शकता 10 मिनिटं झालेली आहे. तर आपण चेक करू. वाव, बघू शकता किती सुंदर अशी तरी आलेली आहे. तर त्यामध्ये मी गरम मसाला घालणार आहे. आणि कोथिंबीर घालणार आहे. बघा सुंदर अशी भाजी झालेली आहे. डिंगऱ्यांची भाजी. मुळ्याच्या शेंगांची भाजी झालेली आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा किती अशी सुंदर झाली आहे. तर अशा प्रकारे मी सर्व करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे मी मुळ्याच्या शेंगांची भाजी केलेली आहे. गावाकडे त्याला डिंगऱ्या म्हणतात. तर हे ओला कांदा आणि हे मुळ्याच्या शेंगांची भाजी कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.